मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 976566 कृषी उत्पन्न बाजार समितीत फक्त 600 गाड्यांची क्षमता आहे. मात्र सोलापूर मार्केट यार्डात दररोज किंवा एक दिवसाआड 1000 ते 1200 गाड्या येत आहेत. सध्या स्थितीत जवळपास 5 लाख टन कांदा आवक झालाय. त्यामुळे सोलापूर मार्केट यार्डातील कांद्यांचा मार्केट किंवा लिलाव पूर्णपणे कोलमडले आहे. शेतकऱ्यांकडून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विश्वासांवर सडकून टीका केली गेली आहे. तर सोलापूर मार्केट यार्डात शेतकऱ्यांची ससे होलपट होत आहे. रात्रभर जागून शेतकरी कांद्यांची रखवाली करत आहेत. तर 10 दिवसात जवळपास 5 लाख टन कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीत झालाय. कांद्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने प्रति किलो 15 ते 20 रुपये भाव मिळालाय. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी नरक यातना भोगत आहेत. अचानक तुम्ही रस्ता रोकोची भूमिका का घेतली? एका माणसाला करते संपत्ती काही रस्ता सकाळी भेटला त्यांनी मागता आलेल्या गाडीला त्यांनी हे टोकन देणार. सकाळी आलेल्या गाडी आतमध्ये आहे, त्याला टोकन कसं देणार? गेटला द्यावला टोकन, तुम्ही गेटला दिला टोकन. नियोजन काय केलं तुम्ही? नियोजन काय केलं? सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळांनी व सभापतींनी याकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांना संतापाला सामोरे जावे लागत आहे. भ्रष्ट कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून मार्केट यार्ड कमिटी व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करून घेत आहेत. नियोजन मात्र शून्य आहे. तर शेतकऱ्यांना सुविधा देण्याऐवजी बघ्यांची भूमिका घेतली जात आहे. मार्केट यार्डात सहजपणे कोणीही आत येतो आणि शेतकऱ्यांचा शेतीमाल चोरी करून घेऊन जातो. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ढिसाळ कारभार सुरू आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर या बातमीचे वृत्त संकलन केले आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे प्रतिनिधी अल्ताफ शेख यांनी. काय झालं नेमकं आज शेतकरी बांधव अचानकपणे या ठिकाणी रस्ता रोकोची भूमिका का घेतली? सरकार टोकन मिळून तुम्हाला व्यवस्थितपणे तुमच्या गाड्या सोडणार अशी टोकन घेऊन मार्केट यार्ड कमिटीकडून टोकन घेऊन तुम्हाला एक गाड्या आज सोडणार असं आश्वासन दिलं असताना तुम्ही रस्ता रोको का केला? त्यांनी आश्वासन दिलं, नियोजन नाही त्यांचं. आतमध्ये गेटला टोकन द्यावं ना, त्यांनी गेट सोडून आतमध्ये टोकन द्यायला पाठीमागनं आलेल्या गाडीला टोकन द्यायला. सकाळी येऊन चालले आपल्या गाडी, त्याला टोकन नाही. सकाळी आलेला आम्ही काय करायचं ते सांगा. मग आता तुम्ही रस्ता रोकोची भूमिका घेतली. रस्ता कमिटीची चुकी आहे समजी. बरोबर आहे. मार्केट कमिटीची जागा भरून घ्यायची नाही ना, रस्त्यावर कशाला गोंधळ मांडला त्यांनी? अगोदर मार्केट कमिटीची जागा भरून घ्यायची. इकडे सगळं जाम केलंय. आता पाठीमागे हाताने केलं, आमचा माल इथेच राहणार. आता नाव सांगा. सोळा हे 16 मोहन रमेश शिंदे, येवती तालुका तुळजापूर. ते सकाळी 8 वाजता आलो. गाड्या ते जनावरांच्या बाजारात कोंडविली. ते टप्प्याटप्प्यानं बी सोडा म्हणलं ते सोडणं झालं. ती मार्केट यार्ड तर मध्ये मोकळा आहे आणि सगळे वाहनवाल्याची ते अडवून धरून ठेवले. आलेलो आहे मी, शेतकरी आहे. तुम्ही इथं आवक नसताना सोडी नाही म्हणल्यावर गाड्या तिकडे सोडता म्हणल्यावर कसं हो? कुणाला विचारायचंय? आज रविवार आहे, त्यांचा बंद आहे. अहो 2 दिवस बंद होतं मार्केट 2 दिवस होतं ना बरकडे. 10 नंतर सोडल्यावर अजून परत जाम करणार का? परत परवा सुट्टी आहे. सोडणार तर कधी मग सांगा. विशाल गौतम बनसोडे.